जे फ्रेंडली फाईटला सीट झाल्या त्याच्यामुळे काही काँग्रेसचं आणि आरजेडीचं नुकसान झालं असेल का, हा एक मुद्दा असू शकतो. त्याच्यानंतर एक मुद्दा असाही असू शकतो की राहुलजी व स्टार कॅम्पेनर ते निघून गेल्यानंतर तिथे जो फॉलोअप करायला जो मतदार न्यायला आहे की बाबा नेता येऊन गेला पण त्याच्यानंतर ज्यांनी फॉलोअप करून बूथ बांधणी असेल किंवा तिथला जो BLO असेल ते सगळं काम किती काँग्रेसनी केलं हे मला माहिती नाही. त्याच्यामुळे हाही प्रश्न आपल्याला विचारायला लागेल. काय होतं, अनेक वेळा नेता येतो त्याचं काम करतो आणि निघून जातो, पण त्याच्यानंतर जे कन्व्हर्जन होण्यासाठी जे काम करावं लागतं ग्राउंडवर ते झालं का नाही हे काँग्रेस पक्ष त्याचं उत्तर देऊ शकेल. त्याच्यामुळे मी काँग्रेसच्या माझ्या बिहारमध्ये जे काही गेले किंवा ज्यांची काही कामं आणि मताचं विभाजन कसं झालं, म्हणजे तुमच्याच एका चॅनलवर मिळलं की काही इतर पक्ष आहेत त्यांची काही मतामध्ये डिव्हिजन झालं का, हे सगळं बघायला लागेल. इट्स टू अर्ली टू कॉन्फिडन्स कमी होणार त्या कार्यकर्त्यांचं पण एक कारण असू शकतं का, जेव्हा आपण EVM सेट आहे तेव्हा म्हणतो की वोट चोरी होती आहे, तर आपले कार्यकर्ते जे जर त्यांना असं वाटायला लागलं की सगळं सेट आहे तर मग आपण नेत्यांचा आपल्याला काय उपयोग, असं हा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पण होऊ शकतो या नरेटिव्हचा. मला नाही सांगता येणार ह्याच्यावर, कारण का मी EVMच्या बाबतीत नेहमी प्रश्नचिन्हच करते, कारण का त्याच EVMवर मी निवडून आले. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की या सगळ्याच गोष्टी, या सगळ्या आरोपांची सुरुवात आणि इन्क्वायरी ही आमच्यापासूनच झाली. जसं उत्तम जानकरजी म्हणतात की ते जिंकलेले माझ्या मतापासून सुरू. अमोलदादा कोल्हेचं आणि माझं म्हणणं आहे की आम्ही जिंकलेलो आहोत. नाही तर काय होतं, हरल्यावर आपण म्हणतो रडीचा डाव. हे मान्य आहे मला, जेव्हा जे जिंकलेले ते आमच्यावर आरोप करतात ठीक आहे ना, मान्य आहे, त्यांना तो बोलायचा अधिकार आहे. म्हणून मी नेहमी म्हणते की या सगळ्या प्रक्रियेची इन्क्वायरी आम्ही जिंकलेल्या कॅन्डिडेट पासूनच